एक लक्षात घ्या, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की मार्केट 49,100च्या आसपास सपोर्ट बनवलं आणि ह्या सर्व ग्रीन लाईन्स तुम्हाला ऑलरेडी काल देऊन ठेवल्या होत्या मी. आणि असंही सांगितलं की 48,900च्या जोपर्यंत मार्केट वर राहणार आहे तोपर्यंत मार्केट बुलिश असणार आहे. तर बघा, जी काल लेवल तुम्हाला इव्हन तुम्ही कालचा व्हिडिओ चेक करू शकता. 49,100ची लेवल आपण काल सांगितले तुम्हाला. 49 सपोर्ट, 49,100च्या मार्केट बरोबर वर ओपन झाला आणि वर ओपन झालं तर वरच्या लेवल्स पण ऑलरेडी आपण देऊन ठेवल्या त्या प्रिसाइज लेवल आहेत, आम्ही होण्याच्या आधी दिलेल्या आहेत तुम्हाला. इव्हन तुम्हाला मी स्क्रीनशॉट त्यामध्ये टाकेल. आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऑलरेडी स्टुडंट्सला इन्फॉर्म केलं होतं की 49,247 बरोबर ना, नाही सर 49,427 या लेवलच्या मार्केट आज वर जाणार नाही. बेसिकली हा एक पॉईंट आहे, जो पॉईंट आम्ही ऑलरेडी ग्रुपमध्ये इन्फॉर्म केला होता. मार्केट बघा 49,427, जर मी इथे घेऊन आलो तुम्हाला 49,427, ठीक आहे, दिसते याच्या आसपास आहे मार्केट. या पॉईंटच्या वर गेलेलंच नाही, या पॉईंटच्या खालीच राहिलेलं आहे. एक कॅन्डल वर बनली स्टॉप लॉस आणण्याची, पण अगेन ती खाली क्रिएट झालेली. आता एक लक्षात घ्या की हे सर्व गोष्टी समजल्या. आता उद्यासाठी नक्की काय, की एवढं ऍक्युरेट चालतंय, कसं काय चालतंय, त्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगूया. पण सगळ्यात आधी महत्वाचं की उद्यासाठी काय करायला पाहिजे. तर उद्यासाठी पण व्ह्यू आणखी बुलिश आहे. लोक बऱ्याच दिवसापासून पॅनिक होतात की मार्केट खाली पडेल, मार्केट काय खाली पडणार, पडताना मला तरी दिसत नाही ऍटलीस्ट. तर आपण बघूया की उद्यासाठी काय करायला पाहिजे. आता ऍक्च्युली आजपासून झालं, पण उद्यासाठीच नक्की काय. तर उद्यासाठी बघा, आपण ऑलरेडी तुम्हाला इथे ब्ल्यू लाईन दाखवले. उद्यासाठी जे लेवल्स आहेत, फ्रायडे साठी जे लेवल्स असतात ते ब्ल्यू वाले लेवल्स आहेत. तर फ्रायडेला जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर तुम्ही एक लक्षात घ्या की मार्केट जोपर्यंत 49,327च्या वर असणार आहे, मी पॉईंट तुम्हाला एक्झॅक्टली सांगून ठेवतोय, आजच सांगतोय, एक दिवस आधीच सांगतोय. 49,327च्या जोपर्यंत मार्केट वर असेल उद्यासाठी तुम्ही बुलिश कन्सिडर करू शकता. आणि हा जो एरिया आहे, हा एरिया उद्यासाठी खूप जास्त मॅटर करणार आहे, जो आहे 49,350. हा जो ब्ल्यू एरिया आहे, हा ब्ल्यू एरिया उद्या तुम्हाला ही सांगेल की मार्केट बुलिश असणार आहे की बेरिश असणार आहे. ठीक आहे, माझा मोस्ट प्रॉब्ली असणार की मार्केट उद्या या रेंजच्या वरच ओपन होणार आहे, म्हणजे 49,350च्या वरच ओपन होईल. याच्यावर तुम्ही उद्या बुलिश जाऊ शकता. जर मार्केटने ही वाली लेवल ब्रेक केली, म्हणजे 49,327ची लेवल ब्रेक केली, तर मार्केट अगेन खाली येऊ शकतं. तर सेम आपण बँक निफ्टीसाठी बघूया. बँक निफ्टीसाठी काय करायला पाहिजे, सॉरी निफ्टीसाठी काय करायला पाहिजे. निफ्टी आपण बघूया. ठीक आहे, जर तुम्ही याला पहिलं 15 मिनिटात दाखवून घेतो मी तुम्हाला. बघा, काल ऑलरेडी आपण या लेवल दिल्या होत्या. काल तुम्ही जर चार्ट्स मध्ये बघाल तर बघा ब्ल्यू लेवल दिसते तुम्हाला. ही ब्ल्यू लाईनच्या मार्केट मोस्ट ऑफ द केसेस मध्ये त्याच ठिकाणी सपोर्ट घेते. आणि याच्यासाठी आजचा जो रेजिस्टन्स होता ती होती रेड लाईन. तर उद्या तुम्ही काय करायला पाहिजे, उद्या आणखी मार्केट बुलिश आहे. एक्सपेक्टेशन माझं उद्या असं आहे की मार्केट उद्या चांगले गॅप अप होईल, गॅप अप होऊन कंटिन्युएशन उद्या करू शकतं. तर सर्वात महत्वाचं काय की उद्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे. उद्यासाठी आपण अगेन 30 मिनिटावर येऊया. आणि या ज्या ब्ल्यू लाईन्स आहेत, ठीक आहे, या ब्ल्यू लाईन्स उद्या तुमच्यासाठी जास्त मॅटर करतात. बघा, आज तरी पण मार्केट ब्ल्यू लाईनच्या वरच क्लोज झालेलं आहे. या ब्ल्यू लाईनच्या, म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, जर कालचा डे हाय ब्रेक झाल्यानंतर मग आम्ही बुलिश जाऊ का. तर माझ्या हिशोबाने मी जेवढा स्टडी केला या गोष्टींचा, तुम्हाला उद्याच्या हाय ब्रेक होण्याची वाट बघावी लागणार नाहीये. उद्या तुम्ही या फक्त ब्ल्यू लाईनच्या जरी वर असाल तरी पण तुम्ही बुलिश जाऊ शकता. नेक्स्ट टार्गेट हे तुमचे रेड लाईन असेल. रेड लाईन ब्रेक झालं तर मग तुमचं टार्गेट असेल ही रेड एरिया. जर ब्रेक झालं, रेड एरिया ब्रेक झालं, पुढचं तुमचं टार्गेट असणार ही वाली रेड लाईन, म्हणजे जवळपास 23,400 तुमचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे. तर हा जो एरिया आहे, हा एरिया उद्यासाठी मॅटर करणार आहे. हा एरिया तुम्ही आत्ताच मार्क करून ठेवा तुमच्या चार्ट्स मध्ये. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. ब्ल्यू एरिया उद्या कोणता आहे, उद्या फ्रायडे आहे. त्या सर्व गोष्टी तुम्ही कन्सिडर करा. उद्यासाठी पण एक्सपेक्टेशन हे आहे बुलिश. आता मी काल तुम्हाला ऑलरेडी मार्केट बुलिश जाण्याच्या आधी बुलिश सांगितलं होतं. आज तुम्ही टीव्हीवर बघा की आज टीव्हीवर सांगतात की मार्केट बुलिश जाईल, या सर्व गोष्टी होतील. पण एक लक्षात घ्या, डेटा हा सुप्रीम आहे, टेक्निकल सुप्रीम आहे. तुम्हाला ग्लोबल न्यूज बघायची गरज नाहीये. तुम्ही फक्त आपल्या चार्टचा स्टडी करा, आपल्या ऑप्शन चेनचा स्टडी करा, तुम्हाला रिझल्ट हा नक्की मिळणारच. थँक्यू सो मच.